पहा संपूर्ण टीम्स ज्या आजूबाजूला आहेत त्यांना विनंती आहे आपण समोरच्या दिशेने या. आपण लगेचच डॅशिंग अध्यक्ष चषकाच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय. अमेली संघ या समोरच्या दिशेने या. अमेली संघ आपल्याला विनंती आहे. थावडे संघ माफ करा विरळे संघ या आपल्याला देखील विनंती आहे. त्याचबरोबर कडवे संघाचे संपूर्ण टीम मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. चला पहा ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करणार आहोत. हा इथे आपण काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा यथोचित असा सन्मान करणार आहोत. आम्हाला ज्यांच्या माध्यमातून जेवण व नाश्ता सौजन्य केले ते संतोषजी तावडे सरांचा आम्ही या ठिकाणी सर्वात प्रथम यथोचित असा सन्मान करतो. या प्रशांत पाटील साहेब आम्हाला विनंती आहे या आपण देखील या. धनजी पाटील आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या. या ठिकाणी संतोषजी तावडे सरांचा आम्ही या ठिकाणी यथोचित असा मानसन्मान करतोय. मायेची उपदार शाल सन्माननीय आमच्या शाहूवाडी तालुक्याचे उपाध्यक्ष धनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक सन्मान करतोय. या संतोषजी तावडे यांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान खऱ्या अर्थाने जेवण नाश्ता. मित्रांनो या स्पर्धेला धनजी दादा या संतोष तावडे सरांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया. पहा या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवण नाश्ता लाभलेला आहे. मायेची उपदार शाल या ठिकाणी देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातो. मित्रांनो पहा खऱ्या अर्थाने डॅशिंग अध्यक्ष चषक का यशस्वी राहिलाय याची कहाणी या ठिकाणी आपण बयान करणार आहोत. थोडासा आज मात्र शाहूवाडी तालुक्यातील तमाम खेळाडूंची दिलगिरी व्यक्त करतो कारण की आज फार वेळ होणार आहे. पहा आज डॅशिंग अध्यक्ष चषक आहे आणि त्याचा जल्लोष देखील झालाच पाहिजे. तुमच्यासाठी 2 दिवस त्यांनी हा अठ्यास केलाय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं पहा आलेल्या मान्यवरांनी ही मांदियाळी भरलेली आहे आणि हाच तुमच्यासाठी केलेला अठ्यास आहे. पहा इथे सुरेश शिंदे साहेबांचं विनंती करतो. या सुरेश शिंदे साहेब आपल्याला विनंती आहे त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या आणि हा सन्मान करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष अजित पाटील साहेबांना विनंती करतो. अजित पाटील या. अजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करतोय. कमिटी मेंबर्स आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष चषक आहे आणि कमिटी मेंबर्सने या ठिकाणी उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. जाऊया पहा ग्रामस्थ आहेत या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. पुढील सन्मानाकडे जाऊया. प्रतीक पाटील या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवणाची व्यवस्था उपलब्ध केली आहे आणि हा सन्मान देण्यासाठी पाटील साहेब या. धनजी पाटील साहेब या आपण इथे थांबायचं आहे. प्रतीक पाटील साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. पहा या व्यक्तिमत्वाबद्दल मित्रांनो सांगेन अतिशय दरवाजाच्या पाठीमागचा असणारा पडद्याच्या पाठीमागचा असणारा हिरो आमचे प्रतीक पाटील. महेश दादा यादव आपल्याला विनंती आहे. लक्ष्मण पाटील साहेब या आपल्याला विनंती आहे. त्या ठिकाणी असलेले मान्यवर आहे ना आपल्याला सर्वांना विनंती आहे. सर्वांची नावं घेत बसत नाहीये. या आपण या व्यासपीठावरती उपलब्ध राहा. या खऱ्या अर्थाने आमचे अध्यक्ष या ठिकाणी नोंदणी करतायत. जाऊया या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्कोरर लाभले ते निलेशजी चाळके साहेब आपल्याला विनंती आहे आपण देखील या. आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल आणि हा आमचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. पहा मित्रांनो तुमच्या स्कोर अपडेट करण्याचं काम ज्यांनी केलं जातं ना त्यांच्यासाठी दादांनी या ठिकाणी पारितोषिक दिलेलं आहे. नक्कीच त्यांचा देखील टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान झाला पाहिजे. पहा या स्पर्धेच्या दरम्यान जे आपल्याला स्टंप्स लाभलेत ना ते राकेशजी पाटील साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. या राकेश पाटील सर इथे नाहीयेत मात्र जाऊया या स्पर्धेला खऱ्या अर्थाने
एक चार चांद लावण्याचं काम केलं ते हलगी वादक देखील आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सर केले. अनिल यादव साहेबांना मी विनंती करतो या, आणि सचिन पाटील सरांना देखील विनंती करतो. सचिन पाटील सर या, आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सचिन सर या, या अजित पाटील आपल्याला विनंती आहे. प्रशांत दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सचिन पाटीलचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. चला पुढील सन्मानाकडे जाऊया. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी सौजन्य झालं ते सूरजजी चोपडे दादा सोंडोली यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित्त सन्मान करतोय. या सूरज दादा, आपला या ठिकाणी यथोचित्त सन्मान केला जाईल. सूरज चोपडे दादा सोंडोली आणि त्याचबरोबर राजू दळवी दोघांनी यायचंय. 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी लावलंय. या सूरज चोपडे सर आणि राजू दळवी सर, आपल्याला विनंती आहे या दोघांनी एकत्र या. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून जल संपादन केलं विश्वजित चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करतोय. या विश्वजित चाळके सर, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करतोय. या दोन्ही खेळाडूंना आम्ही या ठिकाणी सन्मानित करू. समोरच्या दिशेने या. मुरळी संघ थोडस लक्ष द्या. पहा, आपला जो आवाज आहे, आपला उत्साह आम्हाला नक्कीच या ठिकाणी अलोभनीय आहे. तुम्ही डॅशिंग चषकाचे खऱ्या अर्थाने मानकरी ठरलात, मात्र थोडस व्यासपीठावरती असलेल्या मान्यवरांकडे देखील लक्ष द्या. सन्मान चिन्ह द्यायचंय. पुढील सन्मानाकडे जाऊया. खालून घ्यायचंय. सूरज दादा सन्मान चिन्ह घ्या. मागचे घ्या, मागचं घ्या. जाऊया पुढील सन्मानाकडे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रत्येक मॅच मध्ये मेडल्स मिळाले ते विकास पाटील दादा यांचं देखील आम्ही या ठिकाणी यथोचित्त सन्मान करतोय. या विकास दादा, विशाल पाटील यांना विनंती करतो. या विशाल, आपल्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देतो, या ठिकाणी सन्मान करतोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करा. पुढील सन्मानाकडे जाऊया. या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला ज्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य झाले ते युवा नेते कडवेचे आहेत प्रदीप पाटील साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित्त सन्मान करतो. या सध्या त्या उपस्थित नाही आहेत. पुढील सन्मानाकडे जाऊया. आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं त्यांनी दिलेलं पारितोषिक आहे. योगेश सावंत, सल्लागार, शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन. या योगेश सुद्धा आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जातं, ते देखील या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. त्याबरोबर विशाल पाटील सरांना विनंती करतो आपण या. विशाल पाटील सर, ते पण नाही आहेत. जाऊया पुढील सन्मानाकडे. उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला दिला आहे प्रशांत पाटील आणि सागर दळवे, दोघांनाही विनंती करतो ते देखील असतील तर त्यांनी या. ते नक्कीच ते देखील या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. पुढील सन्मानाकडे जाऊया. उत्कृष्ट फलंदाज दीपक लाड आणि सुखदेव पाटील, दोघांना देखील विनंती आहे. आपल्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय, हे देखील अवेलेबल नाही आहेत. पुढील सन्मानाकडे जाऊया. या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला सन्मान चिन्ह दिलंय समालोचक म्हणून. नक्कीच या समालोचक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते मालेवाडी गावचे राजू दळवी दादा, आपण जर उपस्थित असाल तर आपण देखील या. नक्कीच संदीप पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे. संदीप पाटील साहेब या. आमचे शाहूवाडी तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. पहा, पुढील सन्मान होणार आहे ड्रोन कॅमेरा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभला. महेश यादव सरांना विनंती आहे सर या, ज्यांच्या माध्यमातून ड्रोनने या स्पर्धेची पारितोषिक किंवा छायाचित्र टिपले गेले. बबन गोगवले साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करतोय. बबनजी गोगवले साहेबांना विनंती करतो. हा, या ठिकाणी ड्रोन कॅमेरा काही कारणास्तव काही सोसायटी असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी ड्रोनचं
परमिशन मिळालं नाही. मात्र नक्कीच ही स्पर्धा ड्रोन मध्ये छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न राहिला होता अध्यक्षांचा. मात्र नेक्स्ट इयर ड्रोन कॅमेऱ्याचं झोन देखील तुम्हाला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने शाहूवाडी प्रीमियर लीग देखील येणार आहे. या प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला ड्रोन कॅमेऱ्याने देखील टिपलं जाणार आहे, याची देखील नोंद घ्या. पहा, शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगची चर्चा प्रत्येक खेळाडूच्या मनामनात आहे. प्रथम लीग आपण खेळणार आहोत. पुढील सन्मानाकडे जातो. आमच्या समोर जोडले गेलेले आहेत सचिन पाटील, मुंबई पोलीस. सचिन पाटील साहेब या, मुंबई पोलीस. पहा, आनंद बडसे साहेब यांच्या शुभ हस्ते मुंबई पोलीस आहेत. पहा, लेकिन डॅशिंग चषकामध्ये अजूनही शेवटपर्यंत माझी मॅच जरी हरली असली तरी आम्ही शेवटपर्यंत या स्पर्धेला खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती आपली स्पर्धा मानून थांबतो, वाट पाहतो. आमच्या खेळाडूंचं कौतुक होतं. त्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहा, येणारा प्रत्येक मान्यवर तुमच्यासाठी काही ना काहीतरी गोड भेट घेऊन येत असतो. आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. अमोल वसुकर, वराडे गोव्याचे संस्थापक या मालक आहेत. या अमोल सर, आपल्याला देखील विनंती आहे. पहा, नक्कीच कामोठ्यामध्ये राहून वराडी गोळ्याचे मालक येणं म्हणजे कुठेतरी थांबल्यासारखं राहिलंय. आम्हाला गोड चव या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये. पहा, एक युवा उद्योजक आहेत शाहूवाडी तालुक्यामध्ये. आता त्यांच्या शाखा देखील आपल्याला उपलब्ध होतील आणि शाहूवाडी तालुक्यातील एक युवा उद्योजक आपल्याला पाहायला मिळालेत. आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. पहा, या स्पर्धेच्या दरम्यान जे आपण व्यासपीठ पाहतोय त्याच्यासाठी ज्यांनी सौजन्य केलं ते प्रशांत बसरे सरांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी प्रशांत पाटील यांना विनंती करतो, आपण या. पहा मित्रांनो, प्रशांत बसरे सरांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. पहा, हे व्यासपीठ तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहताय. त्यांनी दिलेलं योगदान खूप मोलाचं आहे. आणि लक्ष्मण पाटील साहेबांना देखील विनंती करतो, या सर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपल्या माध्यमातून देखील या डेकोरेशनसाठी, या व्यवस्थापनेसाठी आपण दिलेलं मोलाचं योगदान आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वामुळे एखादं स्पर्धा ही चार लागत असतात. या लक्ष्मण पाटील साहेबांचा देखील प्रशांत पाटील आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते सन्मान करा. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ द्या. अनेक व्यासपीठावरती मान्यवर आहेत, मात्र प्रमुख मान्यवरांची थोडीशी आम्ही उशिराने या ठिकाणी गाठभेट घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा होणार आहे, त्यांच्याकडे देखील मार्गदर्शन त्यांचं आम्हाला येणार आहे. मात्र आमचे जे फुल नाही फुलाची पाखळी ज्यांनी दिलेली आहे त्यांचं आम्ही प्रथम या ठिकाणी कौतुक करतोय. आता मात्र जातो पुढील सन्मानाकडे, ज्यांनी चिन्ह दिलेले आहेत आम्हाला. गणेशजी पाटील फौजी यांच्या स्मरणार्थ श्री महेश पाटील फौजी, वैभव पाटील या, आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. वैभव पाटील साहेब या. आणि हा सन्मान आमच्या उपाध्यक्ष धनाजी पाटील यांना मी विनंती करतो, या धनाजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते करा. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करा. आता मात्र जाऊया, या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला सामनावीर ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह लाभलेले आहेत, काही प्रशांत पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री जयवंत पाटील आणि प्रसाद पाटील यांनी हे पारितोषिक दिलेले आहे. त्या दोघांनाही देखील मी विनंती करतो, या जयवंत पाटील साहेब आणि प्रसाद पाटील साहेब उपस्थित नाही आहेत. नक्कीच पुढील सन्मानाकडे जाऊया. मालिकावीर, पहा ही बायसिकल ज्यांच्या माध्यमातून लाभले. प्रथमतः मालिकावीर ज्यांनी आम्हाला प्रेझेंट केलंय, नक्कीच नितीनजी पवार.
पहा या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक योगेश दादा आपल्या माध्यमातून लाभलंय. आपण खाली थांबणं म्हणजे कुठेतरी चूक होते. प्रशांत पाटील यांची नजर आहे. या योगेश दादा या, आपल्याला देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. हा खेळाडू अतिशय जोरदार आहे, दमदार आहे, खबरदार आहे. मात्र प्रशांत दादा आपल्याला विनंती करतो आपण स्थानपन्न व्हा, व्यासपीठावरती सज्ज व्हा. प्रशांत दादा या ठिकाणी यायचं आहे. हा या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला सामनावीर म्हणून जी पारितोषिक लाभलेलं आहे ना, बायसिकल आहे, ती दिलेली आहे. नितीनजी पवार युवा उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मात्र. आणि हे पारितोषिक त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय श्री शाहूवाडी पन्हाळा शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव भेंडसे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दादांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करा. या नितीन पवार सर आहेत. या नितीन सर पहा, शाहूवाडी तालुक्यातील असे एक व्यक्तिमत्व आहे जे युवा आहे, उद्योजक आहेत आणि तुमच्या पाठीवरती पहा आज इथे बायसिकल आहे, उद्या मोटरसायकल असणार आहे, याकडे देखील नोंद घ्या. पहा आज अशा पद्धतीचे मान्यवर ज्यावेळी व्यासपीठावरती येतात ना, त्यावेळी मात्र हृदय आणि अंतकर्ण भरून येतं. पहा खेळाडूंवरती मात्र बक्षिसांची वर्षाव केली गेली आहे. आता मात्र जाऊया या स्पर्धेच्या दरम्यान पहा आशिषजी पाटील ज्यांच्या सचिन पाटील एसके यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. आणि आज सन्मान करण्यासाठी सचिन यादव यांना मी विनंती करतो आपण या. नक्कीच घेतो या सचिन पाटील एसके यांचा यथोचित सन्मान केला जाईल. सचिनजी यादव यांना विनंती करतो. सचिन यादव सरांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. आणि आज सन्मान करणार आहेत देवळकर सरकार साहेबांना मी विनंती करतो. पहा देवळकर सरकार सरांनी यायचं आहे. या सचिन यादव यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आता आपले अध्यक्ष संस्थापक पासून खाली करा आपले. जाऊया आता मात्र आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतो आहोत. या स्पर्धेच्या दरम्यान शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ज्यांनी वर्णी लागली ते आमचे अजितजी पाटील या आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. आणि हा सन्मान खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी विनंती करतो विजयदादा खोत सभापती आहेत त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतो. या अजितदादा या, आपण या सन्मानापासून थांबू शकत नाही, रोखू शकत नाही. पहा एखाद्या वाटेवरती जेव्हा प्रवास करायचा असतो ना, तर पहिलं पाऊल टाकण्यासाठी खूप महत्वाचं आणि धाडसाचं काम असतं ते या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष अजित पाटील यांनी केलं. आणि आज शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन उभं राहिलेलं आहे. पहा आज मात्र सातत्यपूर्ण 3ऱ्या वर्षामध्ये आपण प्रवास करतो आहोत. आणि अजित आणि येणाऱ्या 22 तारखेला संस्थापक चषक देखील आहे, याची देखील नोंद घ्या खेळाडू मित्रांनो. आणि जवळची बाजू अशी असेल की त्या दिवशी दादांचा वाढदिवस देखील आहे. पहा अजित दादा एक संस्थापक चषक आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. आता मात्र जाऊया हा सन्मान करण्यासाठी. सर्वप्रथम मी महावीर सोनवणे साहेबांना विनंती करतो. सर या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करणार आहोत. समोरचं व्यक्तिमत्व कोणतीही स्पर्धा असू द्या मित्रांनो, तुमच्याकडून टाळ्याच झालं पाहिजेत या व्यक्तिमत्वासाठी. कारण की व्यक्तिमत्व असं आहे ज्याने उपाध्यक्षाचं पद स्वीकारलंय, मात्र अध्यक्ष आणि संस्थापकांना देखील थोडंसं मागे सरतील. आमचे धनाजी पाटील यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो. या धनाजी पाटील साहेब या. पहा कोणतीही स्पर्धा असू द्या मित्रांनो, स्पर्धेला मैदानापासून ट्रॉफीज पासून लाइटिंग पासून सगळ्याच ठिकाणी धनाजी पाटील यांचं नाव असतं. पहा मोलाचं योगदान असतं, पडद्यामागचा हिरो आहे मित्रांनो. पहा बऱ्याचशा वेळी आम्ही पाहिलं धनाजी पाटील यांनी नेतृत्व केलं शाहूवाडी तालुक्याचं. पहा आज त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. तदनंतर मात्र माजी अध्यक्ष
सूरजदादा पाटील रात्र दिवस झुंजणारा माणूस आहे पहा या सूरजदादा या आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं आणि हा सन्मान करण्यासाठी विनोदजी चांदे साहेबांना मी विनंती करतो युवा उद्योजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते माजी अध्यक्ष सूरज पाटील सरांसाठी देखील टाळ्या गेल्या पाहिजे पहा शाहूवाडी तालुक्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अमोलजी पाटील सचिव आहेत त्यांना देखील विनंती करतो या अमोलजी पाटील माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर या रोहित चव्हाण सर देखील आहेत पहा या व्यक्तिमत्वाला मी कालच्या दिवसापासून सुरुवातीचा उद्घाटनाचा सोहळा आणि आज अंतिम टप्प्यामध्ये जाताना देखील रोहित या आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आणि हा सन्मान देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय उदयसिंग खोत अण्णा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे रोहित पाटील साठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे पहा मित्रांनो पंचांची भूमिका असेल किंवा कोणताही निर्णय असेल त्या निर्णयामध्ये ठामपणे उभं राहिलेलं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते रोहित पाटील आहे रोहित चव्हाण आहे माफ करा पहा शाहूवाडी तालुका म्हटलं की पाटील हे नाव आडनाव मागे लागलेच पाहिजे भले तुम्ही चव्हाण असाल मात्र आपला हा सन्मान आहे कार्याध्यक्ष मनोजजी चव्हाण साहेबांना देखील या ठिकाणी मी आमंत्रित करतो मनोज चव्हाण सर या आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केले जात आहे चला जाऊया या स्पर्धेमधील खऱ्या अर्थाने मित्रांनो शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असलेल्या या जय महाराष्ट्र स्पोर्ट्स कडवे आयोजित डॅशिंग अध्यक्ष चषक 2023 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने टाळ्या झाल्या पाहिजे ज्या संघाने या स्पर्धेमध्ये शिरकत केली त्या संपूर्ण टीमसाठी 24 संघांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या आता मात्र आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे जात असताना काही मान्यवर आपल्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत हा मित्रांनो ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली नक्कीच चर्चा झाली ग्रुपवरती चर्चा झाली प्रशांत पाटील यांचा अध्यक्ष चषक येणार तरी कधी मगच एकदा मेसेज टाकला तदनंतर मात्र काही अडचण आली तदनंतर दुसऱ्यांदा टाकला मात्र तिसऱ्यांदा त्यांनी ही स्पर्धा गाजवली देखील आहे पहा शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने खऱ्या अर्थाने आम्ही आमचे डॅशिंग अध्यक्ष चषक चे सर्व प्रशांतजी पाटील यांचा या ठिकाणी शाहूवाडी तालुक्याच्या वतीने यथोचित असा सन्मान करतो या प्रशांतजी पाटील संपूर्ण मेंबर्स असतील प्रत्येक टीमचा एक खेळाडू या ठिकाणी आपण करूया प्रशांतजी पाटील यांचा यथोचित असा सन्मान या प्रशांत पाटील साहेब अध्यक्ष पहा अध्यक्षांना मी काल एक शब्द उच्चारले होते असं म्हटलं जातं ना की पहा तुम्ही खेळ खेळा तुमचा तुम्ही खेळा तुमचा तुमच्यावर बोली लावी ना मी माझी तुम्ही खेळ खेळा तुमचा मी बोली लावीन माझी तू जिंकलास तर मी तुझा आणि तू हारलास तर तू माझा असं सांगत असताना जय पहा शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी पाटील यांचा आपण करतो या ठिकाणी यथोचित असा सन्मान मायेची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी उदयास आली आणि आपण पोहोचतोय आता मात्र जाऊया पहा या स्पर्धेच्या दरम्यान काही मान्यवर उपस्थित आहेत आरपीआय मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रभारी महावीर सोनावणे साहेब यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करू या सोनावणे सरांना विनंती असेल आणि हा सन्मान करण्यासाठी प्रशांतजी पाटील साहेबांना मी विनंती करतो या मायेची उबदार शाल मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पहा खऱ्या अर्थाने महावीर सोनावणे साहेब मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रभारी आहेत आरपीआय
इथून आपण रिप्रेझेंट करतात. पहा या स्पर्धेच्या दरम्यान या ठिकाणी आले. आयुष्यामध्ये माणूस काय देत असतो तर आयुष्यामध्ये माणूस देत असतो आपला बहुमूल्य असा वेळ आणि तोच वेळ या ठिकाणी मान्यवरांनी दिलेला आहे. त्यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण आणि त्यांना या व्यासपीठावरून शुभेच्छा देखील देऊया. आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. पहा गावापासून मुंबईपर्यंतचा प्रवास राहिलेला आहे जवळजवळ 400 किलोमीटरचा आणि माजी सभापती शाहूवाडी पंचायत समिती माननीय श्री विजयदादा खोत यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान पहा कोणतीही स्पर्धा असू द्या विजयदादांबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. फटाक्यांच्या आतिषबाजीचं बरंच काही सांगून जातंय मित्रांनो. असं म्हटलं जातं ना फुलपाखरू ज्यावेळी आपल्या हातावरती बसतं ना त्यावेळी त्याचं आयुष्य फक्त 2 दिवसाचं असतं. मात्र त्याने हातावरती स्पर्श केल्यानंतर काय सोडून जातं तर त्याचा रंग सोडून जातो. तसं व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. सन्माननीय विजयदादा खोत यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कोणतीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेला योगदान दादांचं राहिलेलं आहे. या ठिकाणी अध्यक्ष साहेबांना मी विनंती करतो दादांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करा. धन्यवाद धन्यवाद. आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. पहा माजी महापौर जगदीशभाई गायकवाड यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान होणार आहे. या सचिन पाटील साहेबांना विनंती करतो. नाही आलेत का नक्कीच या ठिकाणी पोहोचत नाहीयेत आपल्यापर्यंत. मात्र या स्पर्धेच्या दरम्यान पहा मित्रांनो तुमच्यासाठी या चमचमत्या ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लावलेल्या आहेत ना पहा ही स्पर्धा सुरू झाली. पहिल्या दिवसामध्ये आपण आल्या काय पाहिलं असेल आल्या पाहिल्या असतील या स्पर्धेच्या ट्रॉफी आणि या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्या ते आमचे खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं ना तर सत्यमेव जयते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय देवळेकर सरकार साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. या प्रशांतजी पाटील साहेबांना विनंती आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. पहा या ट्रॉफीज तुम्हाला यांच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. वा ही स्पर्धा मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण साहेबांना आपण या ठिकाणी देणार आहोत. पहा अशी व्यक्तिमत्व ज्यावेळी तुमच्या पाठीमागे उभे राहतात ना साहेब आपण जे चमचमत्या ट्रॉफीज दिलेत ना खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येक खेळाडूचे मन जिंकलेली आहेत. आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. या स्पर्धेच्या दरम्यान भारतीय मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष सन्माननीय उदयसिंग खोत अण्णा यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान होणार आहे. या अध्यक्ष साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान करायचा आहे. पुढील सन्मानाकडे जाऊया. पहा या ठिकाणी CHH इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर सन्माननीय युवा उद्योजक प्रकाशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. पहा या युवा उद्योजकांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आपल्याला रोख रक्कम 22,222 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दादांकडून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आम्ही संघ पहा या ठिकाणी 22,222 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं गेलंय म्हणजेच तुमच्यावरती बक्षिसाची लयलूट केलेली आहे. मात्र अशा मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. पहा ही स्पर्धा गाजवण्याचं काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण असं म्हटलं होतं ना की महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम आणि खऱ्या अर्थाने मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण साहेबांना या ठिकाणी दिली जाते आहे. आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. कामोठे शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय बबन शेठ गोगावले यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदान देखील सौजन्य झालेलं आहे. या बबन शेठ गोगावले साहेबांचं देखील शाहूवाडी तालुक्यामध्ये आम्ही सातत्यपूर्ण पाहिलंय. मोलाचं योगदान असतं मित्रांनो. टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत.
पुढील सन्मानाकडे जाऊया. पुढील सन्मान आहे NC बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक माननीय श्री विनोदजी चांदे साहेब. या आपल्याला देखील या ठिकाणी यथोचित असं सन्मानित केलं जाईल. मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन साहेबांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो पहा, असे युवा उद्योजक ज्यावेळी तुमच्या पाठीमागे उभे राहतात ना त्यावेळी मात्र तुमच्या स्पर्धा या यशस्वी होत असतात. तुमच्यावरती बक्षिसांची लयलूट होते. तुमचा क्रिकेटचा खेळ आणखी उंचीवरती जातो. पहा, या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या शाहूवाडी तालुक्यातील जो खेळाडू आहे ना तो आज तालुक्यापर्यंत पोहोचलाय, तो उद्या राज्यापर्यंत पोहोचेल. राज्यापर्यंत पोहोचल्यानंतर मात्र देशापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यासाठी हा खटाटोप आहे. आता मात्र पुढील सन्मानाकडे जाऊया. पहा, या स्पर्धेच्या दरम्यान जाऊया, काही विशेष सन्मान राहिलेले आहेत. पहा, या व्यक्तिमत्वाकडे जातो. कालच्या दिवसामध्ये आपण चर्चा केली ज्यांच्या डीजे मास्टर जरा एक मिनिट द्या. नक्कीच या ठिकाणी आम्ही चर्चा करतोय ज्यांनी उद्घाटन केलं या स्पर्धेच्या दरम्यान. पहा, या स्पर्धेला जान्स कडून रोख रक्कम 33,333 रुपये लावलेले आहेत. ते आमचे शाहूवाडी पन्हाळा शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव भेंडसे साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान केला जातो. या आनंदला आपल्या ठिकाणी या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आहे. पहा, कालचा दिवस सुरुवात केली, आज शेवट देखील होणार आहे दादांच्या हस्ते. पहा, या व्यक्तिमत्वाबद्दल आपण चर्चा करतो आहोत. युवा उद्योजक आहेत आणि त्याचबरोबर संपर्क करा मित्रांनो, शिवसेना आहे. पहा, खऱ्या अर्थाने. आणि आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे. पहा, या स्पर्धेच्या दरम्यान रोख रक्कम, पहा आकडा फार मोठा आहे. हृदयामध्ये आज मात्र संघ कोणीही विजयी असू मात्र आमच्यासाठी सगळेच विजेते आहेत ज्यांनी ज्यांनी शिरकत केली. का? कारण की आम्ही शाहूवाडी तालुक्यातील येणाऱ्या नवीन सिताऱ्यांना घडवण्याचं काम करतोय. रोख रक्कम आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. युवा उद्योजक ओनर समर्थ सिक्युरिटी सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे यशवंत पाटील साहेब यांनी या स्पर्धेला रोख रक्कम 55,555 आणि त्याचबरोबर प्रकाश पाटील साहेब यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. या यशवंत पाटील साहेब आणि ते या ठिकाणी काही कारणास्तव आलेले आहेत मात्र त्यांचा नाम उल्लेख करणं फार गरजेचं आहे. आता मात्र जाऊया. त्याचबरोबर आमच्या समोर जोडले गेलेले आहेत जनरल मॅनेजर सेहगल ऑटो रायडर्स पुणे सन्माननीय योगेशजी पाटील दादांच्या माध्यमातून देखील आपल्याला डिस्ट्रीब्युशन केलंय 3ऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी. या योगेशदा पाटील यांचं देखील या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करूया. रोख रक्कम 22,000 रुपये 222 रुपयांमध्ये त्यांचं देखील योगदान आहे. संघ टाळ्या झाल्या पाहिजे. पहा, पहा युवा उद्योजक अमोलजी आसुळकर सर युवा उद्योजक वराडी गोळाचे मालक सर्व आहेत. या साहेब लेट आलोय पण थेट आलोय आपल्यापर्यंत. या हा सन्मान आपण देखील घ्यायचा आणि हा सन्मान करण्यासाठी सचिन पाटील एसके यांना विनंती करतो. या आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. अध्यक्ष मालक न्यू फिनिक्स मेडिकल चे सर्व सन्माननीय श्री सुरेशजी पाटील साहेबांना विनंती करतो आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. या सुरेशजी पाटील साहेब.
विकासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या सुरेशजी पाटील साहेबांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. या सुरेश पाटील साहेब, न्यू फिनिक्स मेडिकलचे सर्व मालक अध्यक्ष. धन्यवाद डीजे मास्टर. आता जाऊया पुढील सन्मानाकडे. पहा ही स्पर्धा डॅशिंग अध्यक्ष चषक ज्या मंचावरती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. टाइम्स न्यूज 24 मुंबई व्यवस्थापक सरकार इंटरप्राइजेस सहसंचालक सन्माननीय प्रशांतजी गिलगिले पोलीस पाटील आहेत. त्यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. सर या आपला देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आणि हा सन्मान आमचे धनाजी पाटील यांना मी विनंती करतो. सर या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करा. आता मात्र पुढील सन्मानाकडे. सचिन काटे पत्रकार सांगोला यांचं देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आणि हा सन्मान करण्यासाठी सचिनजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण या. सचिन सर आपण खाली थांबलात, या वरती या. पहा पत्रकार आहेत म्हणजेच शाहूवाडी तालुक्यातील न्यूज नक्कीच येणार आहे उद्याच्या पत्रामध्ये. नक्कीच याची देखील नोंद घ्या. आपल्या समोर जोडले गेलेत सचिन काटे पत्रकार आहेत, सांगोल्यावरून आलेत या स्पर्धेसाठी. पहा नोंद तिथे देखील घेतली जाणार आहे. पुढील सन्मानाकडे जाऊया. पुढील सन्मान आहे पोलीस टाइम्स न्यूज 24 चे प्रतिनिधी अमृता इंटरप्राइजेसचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अनवर राणे साहेब यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही अजित पाटील संस्थापक अध्यक्ष यांना विनंती करतो. या पहा सोन्यासारखा माणूस या ठिकाणी उभा आहे आणि खऱ्या अर्थाने न्यूज 24 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टाइम्स 24 माफ करा. पुढील सन्मानाकडे जाऊया. नवी मुंबई उद्योजक संग्राम सोंडगे साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. या सर आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो प्रशांतजी पाटील आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतो. डीजे आसिफ. धन्यवाद. मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. या व्यासपीठावरती पहा कोर्टाची पायरी चढू नका. मात्र या ठिकाणी ऍडव्होकेट साहेब देखील उपलब्ध आहेत. सन्माननीय साहिलजी मोरे साहेब या आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. वकील आहेत मात्र या स्पर्धेची त्यांनी देखील नोंद घेतलेली आहे आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही बोलवतो आहोत सचिन पाटील साहेब. या सचिनजी पाटील या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपल्याला सन्मानित केलं जात आहे. पुढील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. पुढील सन्मान पुढील सन्मानाकडे जाऊया.
खऱ्या अर्थाने युवा उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती राहिले ते युवराजजी पाटील यांना देखील विनंती करतो या युवराज पाटील सर आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी सूरजजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सन्मानाने युवराजजी पाटील युवा उद्योजक यांना सन्मानित करतो आहोत. पुढील सन्मानाकडे जाणार आहोत. पुढील सन्मान या ठिकाणी युवा उद्योजक नितीनजी पवार साहेबांना मी विनंती करतो. नितीनजी पवार सर या आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. या नंतर जाऊया पुढील सन्मानाकडे. संजयजी सुतार सरांना विनंती आहे आपण देखील या आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. डीजे आशिष अमित यादव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. हा मित्रांनो या व्यक्तिमत्वाबद्दल थोडक्यात सांगेन. पहा बंदुकीमधून गोळी सुटली ना त्यानंतर मात्र ती अचूक टिपली पाहिजे असे आमचे शार्प शूटर संजयजी सुतार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहा मैदानाच्या आतमध्ये पहा एक डोळा झाकला आणि त्यानंतर मात्र नेम लावलेला आहे आणि नेम डॅशिंग अध्यक्ष चषकावरती लावलेला आहे. गावापासून मुंबईपर्यंत 400 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे. पहा अशा व्यक्तिमत्वांनीच ही स्पर्धा गाजली गेलेली आहे. पुढील सन्मानाकडे जाऊया. पहा युवा नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे ते भरतदादा शिंदे यांचं देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. या भरतदादा या थोडस लेट होतंय. पहा बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती आहेत आणि या ठिकाणी या विकासजी पाटील आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते करायचा हा सन्मान. चला आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. फोटो सेशन करून घ्या. पुढील सन्मानाकडे जाऊया. युवा उद्योजक रमेशजी नाचरे सरांचं देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. या रमेश सर आपल्याला देखील आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करतो. या धनाजी पाटील सर या आपल्याला विनंती आहे. पुढील सन्मानाकडे आम्ही जातो आहोत. युवा उद्योजक नक्कीच या ठिकाणी आम्ही सुरुवातीलाच रमेशजी यांचा यथोचित सन्मान करतोय व्यासपीठावरती. आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. हा सन्मान असणार आहे युवा उद्योजक अनिकेत जी माने यांना देखील आम्ही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. या अनिकेत माने यांचा संतोष तावरे सरांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करणार आहोत. या संतोष दादा. धन्यवाद. आता मात्र जाऊया सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते विकासजी बेंडेखेळे साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या विकास सर आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. या प्रशांत पाटील साहेब आपल्याला राज पाटील या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. हा जे मागच्या बाजूला खेळाडू उभे आहेत ना आमेनी संघ काही खेळाडू मागे आहेत ना त्यांनी उभे या पुढच्या बाजूला या. कडवे संघ आपण देखील खेळाडू या आपलं देखील नियोजन आहे. पुढील सन्मानाकडे जाऊया. हा सन्मान आम्ही देण्यासाठी सर्वात प्रथम आमंत्रित करतो अजित पाटील सर या आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि नाव आहे दीपक पाटील मुंबई पोलीस. या दीपक पाटील साहेब आपला देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. या दीपक पाटील मुंबई पोलीस आणि यांचा यथोचित सन्मान आमचे संस्थापक अध्यक्ष अजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा करतोय. या दीपक पाटील मुंबई पोलीस.
सन्माननीय शिवाजी भोगम साहेब आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील या. आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. या शिवाजी भोगम साहेब या. थोडंसा काही कारणास्तव लेट झाला असेल मात्र आपण या. आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान अजित पाटील साहेब या. प्रतीक पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात येईल. या प्रतीक पाटील साहेब. DJ Asis SK K. नक्कीच पहा आता मात्र काही शेवटच्या टप्प्यांमध्ये आपण पोहोचतो या स्पर्धेमध्ये. अनिल पाटील आणि सुनील पाटील दोघे बंधू या. आपल्याला देखील विनंती आहे, अनिल पाटील आणि सुनील पाटील या. आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाईल. अनिल पाटील साहेब आणि सुनील पाटील साहेब आपल्याला विनंती आहे. संतोषजी तावडे सरांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. पहा या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. सातत्यपूर्ण 3 दिवस पहा शुक्रवारच्या रात्रीपासून नाईट देखील त्यांनी केली आहे. मित्रांनो अशा व्यक्तिमत्वासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांनी शाहूवाडी तालुक्याला आणखी एक पाऊल पुढे घेऊन. त्याचबरोबर मारुती चावडेकर सर यांनी देखील मोलाचं योगदान दिलेलं आहे. पुढील सन्मानाकडे जाऊया. पराग कानडे साहेब यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी प्रशांत पाटील साहेब या. पराग कानडे साहेबांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या प्रशांत पाटील साहेब. पहा हे जे व्यक्तिमत्व आलेलं आहे ना मैदानाच्या आतमध्ये, सन्माननीय परागजी कानडे साहेबांचं मी नक्कीच चर्चा करतो. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. क्रिकेटसाठी मोठं योगदान आहे. मारुती चावरे साहेबांचा देखील विनंती आहे. या मारुती चावरे सर या. आपलं देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केलेला हा हे व्यक्तिमत्व असं आहे ना ज्यांनी 3 दिवस नाईट देखील केले या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान राहिले आणि हा सन्मान प्रशांतजी पाटील आपल्याला विनंती आहे. या अशा व्यक्तिमत्वांच्या पाठीमागे आपण मायेचा हात देणं गरजेचं आहे. पहा या ठिकाणी या व्यक्तिमत्वासाठी देखील जोरदार टाळ्या होत्या. मित्रांनो या व्यक्तिमत्वाने ही स्पर्धा आणखी उंचावलेली आहे आणि काय उंचावू नये तर दाशी अध्यक्ष चषक आम्ही घेऊन आलो. हा थरार तुमच्या समोर. पुढील सन्मानाकडे जाऊया. कोल्हापूर पोलीस म्हणून ज्यांची ख्याती आहे ते सचिन बेंडखाळे सरांचं देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या अल्पेश यादव यांच्याकडून आम्ही हा सन्मान करतो. या अल्पेशजी. पहा कोल्हापूरमध्ये पोलीस अधिकारी आहेत मात्र या स्पर्धेला ही स्पर्धा खेळण्यासाठी गावापासून मुंबईपर्यंतचा प्रवास केलाय. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे जाऊया. भास्कर पाटील साहेब यांचा देखील आम्ही अजय पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करतो. या अजय पाटील साहेब आपल्याला विनंती आहे. भास्कर पाटील साहेबांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. भास्कर पाटील सर आपल्याला विनंती आहे. भास्कर पाटील सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? विश्वजी चाळके सरांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. या विश्वजी चाळके सर. दिनेशजी चाळके सर आपल्याला देखील विनंती आहे. या आपण देखील या व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील यथोचित सन्मान केला जाईल. अजित दादा या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. DJ Asis SK. या प्रशांत सर. शंकर चौगुले सर आपल्याला देखील विनंती आहे. या आपण देखील वरती या. थोडीशी घाई करतो मित्रांनो. आता बराचसा वेळ झालेला आहे. टंगल मंगल चाललेली आहे मात्र थोडासा वेळ नक्कीच झालेला आहे कारण की अध्यक्ष आहेत. अध्यक्षांवरती प्रेम करणारी अनेक माणसं आहेत. त्यांचा यथोचित सन्मान हा झालाच पाहिजे. पहा आज तर ही सुरुवात आहे. येणाऱ्या प्रीमियर लीग मध्ये आणखी चर्चा होणार आहे. शंकर चौगुले यांचा सत्कार केला जातोय. शंकर पाटील दादांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. पहा चला तुर्तास मात्र मान्यवरांची इथे काही
अमित यादव यांचा देखील या ठिकाणी यथोचित्त अमित यादव यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित्त सन्मान करतो. या अमित यादव यांचा सन्मान धनाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. या धनाजी पाटील साहेब. सूरज पाटील साहेब यांचा देखील शाहूवाडीमधील एक समालोचक म्हणून ज्यांची खाती राहिलेली आहे ते आमचे सूरज पाटील. या सूरज पाटील पहा कालच्या दिवसामध्ये त्यांनी कॉमेंट्री केली होती. अजित पाटील सर या आपल्या शुभ हस्ते सन्मान करूया. चला या अजित पाटील साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते. आज शाहूवाडी तालुक्यासाठी एक आवाज येतोय का समालोचकाच्या भूमिकेमध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील समालोचन केलं गेलंय. कालच्या दिवसामध्ये जोरदार टाळ्या गेल्या पाहिजेत. शाहूवाडीचा आवाज होणार आहे. जाऊया पहा या स्पर्धेमध्ये बेस्ट प्लेयर साठी आपल्याला पारितोषिक दिलंय. अमोलदादा पाटील यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचा देखील आम्ही यथोचित्त सन्मान करतोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक लाभलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सल्लागार शाहूवाडी विजयदादा आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतो. या पहा या स्पर्धेच्या दरम्यान त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक दिलेलं आहे. डीजे आसिफ गणेशजी शिंदे यांचा देखील सत्कार घेणार आहोत. या गणेश दादा या प्रशांत पाटील साहेबांच्या यथोचित्त या गणेश दादा प्रशांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते घेऊया. सतीश दादा चाळके यांचा देखील या ठिकाणी यथोचित्त सन्मान केला जातो. या सतीश दादा चाळके या चला थोडीशी घाई करा. गणेशदादा शिंदे आपला देखील या ठिकाणी यथोचित्त सन्मान केला जातो. या गणेशदादा शिंदे या थोडंसं स्पीडअप घ्या. प्रशांत पाटील यांना विनंती करतो गणेशदादांचा देखील आपण लगेचच घ्या. सन्मान करायचा इथे चला स्पीडअप करा. आयोजक कमिटी फार वेळ झालेला आहे. मान्यवरांना देखील अनेक ठिकाणी जायचं असतं. चला आता मात्र जाऊया शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत मित्रांनो. या स्पर्धेच्या दरम्यान कालच्या दिवसापासून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला ते आमचे समालोचक सुनील लांबोर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. सुनील लांबोर या सुनील लांबोर यांचा आपण यथोचित्त सन्मान करूया. आणि हा सन्मान आमच्या शाहूवाडी तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. या सुनील लांबोर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. कालच्या दिवसापासून हा डॅशिंग अध्यक्ष चषक गाजवलाय. डीजे आसिफ एसके के 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 पहा मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि चमचमती ट्रॉफी देऊन या डॅशिंग अध्यक्ष चषकामधील गोड आठवणी त्यांना दिल्या जात आहेत. पुढील सन्मानाकडे जाऊया. पहा या स्पर्धेच्या दरम्यान दुसरा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकला तो खऱ्या अर्थाने नाव आहे दुसरे समालोचक राहुल राठोड. या राहुल राठोडला देखील आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो. या प्रशांतजी पाटील आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करा. राहुल राठोड यांचा यथोचित्त सन्मान करा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राहुल राठोड साठी. थांबा मला अजून काम आहे. कोणाचं करायचं? माझं करायचं. माझं राहू दे ना. हॅलो पुढील सन्मानाकडे जाऊया. या स्पर्धेच्या दरम्यान खऱ्या अर्थाने नॅशनल स्पोर्ट्स चे आहेत ज्यांनी क्लीन क्लिअर आणि आखाती देशांपर्यंत ज्यांनी ही स्पर्धा पोहोचवली त्यांचे सर्व या आपल्याला विनंती आहे. या नॅशनल स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल आहे. स्वप्नील या स्वप्नीलजी आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जात आहे.
हॅलो हॅलो. पुढील सन्मानाकडे जाऊया. पहा, या स्पर्धेच्या दरम्यान कालच्या दिवसापासून अतिशय सुरेख कामगिरी केली त्या आमच्या ऑफिशियल स्पंच, त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. आमच्या ऑफिशियल स्पंचला देखील आम्ही विनंती करतो, आपण या, आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. नक्कीच पहा, ते या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत. मात्र पुढील सन्मानाकडे जाऊया. कालच्या दिवसापासून ज्यांनी आम्हाला डीजेच्या सुमधुर अशा वाणीमध्ये मंत्रमुग्ध केले ते आमचे डीजे मास्टर, या, आपला देखील या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतोय. हा, थोडीशी डुलकी घेण्याचं काम देखील त्यांनी केलंय, पण सुमधुर वाणी ऐकली मित्रांनो. डीजे मास्टर साठी जोरदार टाळ्या होत्या. तर आपण पाहतोय कालच्या सत्रामध्ये देखील खूप चांगला आवाज आपण ऐकला. आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. शैलेशजी जाधव सरांना इथून मात्र मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा केला जातोय यथोचित मानाने सन्मान. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण पाहतोय अतिशय शब्दांचे आपण पाहतोय तिखट मारा त्यांच्या माध्यमातून केला गेला. आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आपण पाहतोय आपल्या स्क्रीन वरती. शैलेश जाधव सरांना टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आपण पाहतोय खूप चांगली त्यांच्या माध्यमातून शब्द रचना इथून मात्र केली जाते आणि त्यांचा देखील या व्यासपीठावरती केला जातोय शुभ सत्कार. हॅलो हॅलो. धन्यवाद. जाऊया. पहा, या ठिकाणी काही मान्यवर आपल्या समोर जोडले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी मगाशी मी म्हटलं शिवसेना हे नाव ज्यावेळी येतं त्यावेळी संपर्क करणं खूप गरजेचं आहे. कामोठे शिवसेना विभाग प्रमुख म्हणून ज्यांची ख्याती लाभलेली आहे ते बबन शेठ गोगावले साहेबांना मी विनंती करतो. पहा, थोडासा उशीर झालाय साहेब, मात्र आपल्यापर्यंत थेट येतो आणि या शाहूवाडी तालुक्यातील तमाम क्रिकेट खेळाडूंना या व्यासपीठावरून आपण 2 शब्दाचं का होईना पण मार्गदर्शन करायचं आहे. नक्कीच आमच्या सोबत जोडले जातील बबन शेठ गोगावले. खऱ्या अर्थाने दादांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय महाराष्ट्र स्पोर्ट्स कडवे अंतर्गत डॅशिंग अध्यक्ष चषक 2023 या 2 दिवसाच्या क्रिकेट मॅचेसचा थरार आपण कालपासून 2 दिवस पाहतोय आणि या क्रिकेट मॅचचा थरार बघितल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास गावावरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे पंचायत समितीचे माजी सभापती विजयदादा खोत, त्याचबरोबर आमचे युवा उद्योजक प्रकाश पाटील साहेब, शिवसेना शाहूवाडी तालुका संपर्क प्रमुख आनंदरावजी मेडसे साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र अफजल देवळेकर सरकार, आमचे दुसरे युवा उद्योजक विनोदजी चांदे साहेब, त्याचबरोबर सोनवणे साहेब, आमचे मित्र युवराज पाटील सुतार साहेब, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विकासदादा मेंढकळे, त्याचबरोबर आमचे दुसरे युवा उद्योजक रमेशदादा नाचरे, अनिकेत भाई, त्याचबरोबर कामोठ्यातले युवा उद्योजक अमोल असुलकर साहेब. सर्वांची नावं घेता येत नाही, क्षमा असावी, परंतु संपूर्ण व्यासपीठ
त्याचबरोबर या 2 दिवसाच्या सामन्यांमध्ये शाहूवाडी तालुक्यातील खेळलेल्या 26 टीमचे सर्व प्लेयर्स या सर्वांचं मी या ठिकाणी सामन्यांच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो. खरं तर बोलायचं झालं तर नावातच डॅशिंग आहे. अध्यक्ष कसं असावं तर ते नावच सांगून जातंय. कारण मी प्रशांतबद्दल बोलतो, एक खरोखरच जिद्द कशाला म्हणावं तर त्यांच्याकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे. कारण मध्ये 2 महिन्यापूर्वीच माझी त्यांच्याशी चर्चा झाली. एक छोटेसे सामने त्यावेळीसुद्धा या ठिकाणी झाले होते, परंतु त्याच्या मनासारखं झालं नव्हतं. आणि त्यावेळीसुद्धा चर्चा केली की दादा आपण काय करूया, तर मला खूप मोठे आणि चांगले या ठिकाणी सामने खेळवायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर म्हटलं आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि जो आगळा वेगळा क्षण आज खरोखरच बघण्यासारखा त्यांनी ती जिद्द पूर्ण करून दाखवली. त्याबद्दल प्रशांतसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अध्यक्ष कसा असावा तर प्रशांतसारखा असावा, त्यासाठी मी खरोखरच त्याचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. 2 दिवसापासून काल मला वाटतं आम्ही कार्यक्रमाची उद्घाटनाचं भाग्यसुद्धा आम्हाला आनंदराव बेडसे साहेबांनी मला भेटलं. दुपारीसुद्धा आम्ही कामोट्यातील काही प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी माझ्याबरोबर आली होती. त्यांनीसुद्धा या सामन्यांचं एवढं भरभरून कौतुक केलं. आम्हाला खरोखर अभिमान आहे. शाहूवाडी तालुक्यातील मुलगा, आम्ही पण शाहूवाडीकर आहोत आणि शाहूवाडी तालुक्यातील एक मुलगा मुंबई या ठिकाणी येऊन एवढ्या चांगल्या पद्धतीचं नियोजन करतो आणि संपूर्ण नवी मुंबई काय महाराष्ट्रातच या सामन्यांची चर्चा होण्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या चमचमत्या ट्रॉफ्या, सर्व नियोजन, सर्व युवा उद्योजकांना सोबत घेऊन हा केलेला कार्यक्रम खरोखरच बघण्यासारखा आहे, डोळ्यांचं पारणं फेडण्यासारखं आहे. मी नक्कीच त्याला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देईन. त्याच्याबरोबर त्यांची टीम दानाजी पाटील असतील, अजित पाटील असतील, सर्व टीम यांना सुद्धा शुभेच्छा देतो. त्याचबरोबर खेळलेल्या सर्व टीमना मी बबन गोगावले, मी पण शाहूवाडीचंच आहे, उदगिरीचं आहे, गावाचं नावसुद्धा सांगतो. विजयदादा आमचे खास मार्गदर्शक आहेत, खास गावावरून आलेले आहेत. आमचा निलेश तो सुद्धा मित्र या ठिकाणी आले. बरीचशीच मंडळी गावावरून आलेले आहेत, त्यांचंसुद्धा मी या नवी मुंबईमध्ये करावं. सर्वात महत्त्वाचं भाग्य म्हणजे मी ज्या कामोटे नगरीमध्ये राहतो त्या नगरीमध्येच या मॅचेस झालेल्या आहेत. त्यामुळं खरोखरच इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रशांतला या ठिकाणी आम्ही सपोर्ट करतच राहील. आणि झालेल्या या सर्व सामन्याबद्दल आणि आम्हाला या ठिकाणी निमंत्रण केल्याबद्दल सर्व तुमच्या टीमचं आणि प्रशांतचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहा, या ठिकाणी आपण चर्चा करतो. आता खऱ्या अर्थाने दादांनी सांगितलं की प्रशांत पाटील यांनी अनेक अडचणी आल्या या स्पर्धेसाठी, मात्र त्या अडचणींवरती मात करत असताना प्रशांत पाटील साहेबांनी ही स्पर्धा घडवली. मात्र त्याच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये पडद्यामागचे हिरो कोण असतील तर नक्कीच चर्चा करूया. जय महाराष्ट्र स्पोर्ट्स कडवे संघाचे जे संपूर्ण संघ आहे, टीम आहे, त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. पहा, प्रशांत पाटील यांचा फक्त ते नाव आहे, मात्र त्यांच्या मागे उभे राहिलेले हे बंधू आहेत, हे भाव आहेत आणि त्यांनी मात्र ही स्पर्धा उचलून घेतलेली आहे. पहा, आता मात्र जाऊया या स्पर्धेमध्ये. विशेष करून दादांनी या ठिकाणी सांगितलं खऱ्या अर्थाने 400 किलोमीटरचा प्रवास त्यांनी इथपर्यंत केला. का करावा याच्या मागचं कारण काय आहे तर माझा शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येक खेळाडू आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला जातो. गावी ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह पाहिली जाते, टीव्ही वरती पाहिली जाते. आजच व्हिडिओ एक आला, शाहूवाडी तालुक्यामधील लहानशी मुलगा होता, त्याने तो व्हिडिओ पाहिला, मॅच पाहिली आणि थरथर नाचू लागला. म्हणजे तुमचा खेळ कुठपर्यंत जातोय, एखादा नवतरुण खेळाडू घडतोय. आणि म्हणूनच मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमंत्रित करेन माजी सभापती सन्माननीय विजयदादा, आपल्याला विनंती आहे की आपण या स्पर्धेच्या दरम्यान आलात, गावापासून इथपर्यंतचा प्रवास केलात, या खेळाडूंना नक्कीच काहीतरी आपल्या माध्यमातून मार्गदर्शन करा. कारण की आपण पहा, क्रीडा क्षेत्रामध्ये आपण आला आहात, राजकारण क्षेत्रामध्ये देखील आपण चांगलं काम करत आहात आणि या ठिकाणी मार्गदर्शन करा. आज 2 दिवसापासून तुमच्या चाललेल्या क्रिकेट स्पर्धा आणि त्याचा आज समारोप म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. प्रशांतनं बबन दादा जसं म्हणलेत तसं बऱ्याच वेळा मला सुद्धा फोन केला की दादा मॅचेस भरवायचे आहेत. पण प्रशांतला मी सांगितलं तू जर मॅचेस भरवणार असला तर मी काय तुला 1 रुपया देणार नाही. बबन दादा मी चेष्टा म्हणून सांगत नव्हतं. तू मॅचेस भरवायचे असेल मी नावं सांगतो, त्यांच्याकडे तुला तिथपर्यंत जायला लागते. कुठलीही पण गोष्ट करत असताना त्यात कधी कमीपणा बाळगायचा नसतोय. तुम्ही तिथपर्यंत जर गेलासा, दुसऱ्याला कुठं 4 शब्दानं किंमत दिलीसा, त्या किंमतीला जर कोणतर तुम्हाला जर म्हणजे त्याचा आपण तिथपर्यंत गेलो, मला म्हणण्याचा उद्देश काय, तो माणसानं जर तुम्हाला नाही रिस्पॉन्स दिला तरी काय वावगं ठरत नाही. आज ना उद्या तो रिस्पॉन्स देतो. तसं प्रशांतला सांगितल्यापासून
मला तो म्हणला मी एवढं उघड बोलणारा माणूस आहे, मी काय म्हणतो यशवंतदादांच्याकडे कसं जायचं? अरे यशवंतदादा मला लांबचे कुठले आहेत? आपलेच तर आहेत, लोकांचे आहेत का? तू जा तिथपर्यंत, नाही म्हणतील काय पण म्हणून देत, पण तिथपर्यंत जा. कुठलं पण पुढं पाऊल टाकलं तर आपण यशाचं शिखर गाठतो. त्यातला तो एक प्रकार आहे. मी पैसे देणार नाही म्हणजे असं नाही की तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल. मी काय सांगितलं, माझा मतदारसंघ चित्तूरवरून आहे. मी तुला जर पैसे दिले तर मला प्रत्येक संघाला पैसे द्यायला पाहिजे म्हणजे ते काय वाईट म्हणून नव्हे. मला माझी मुलं बोलवतात, मी 2-3 वेळा आलो. तू ज्यावेळेस सर्व मॅचेस भरवशील सगळ्याचने घेऊन, गाव म्हणून नव्हे, मतदारसंघ म्हणून भरव किंवा तालुका म्हणून भरव, त्यावेळी माझ्याकडे मागतील तेवढं मी इथं आज जाहीर करतो, ते बक्षीस द्यायचं काम माझं. एवढ्या सगळ्यांच्या समोर माईकवर सांगतोय. आणि मीच नाही, मी जर सांगितलं ही जेवढी स्टेजवर बसल्यात, जो आकडा मी सांगेल तर तिने जर नाही दिला तर मी आत्तापर्यंत केलेलं योगदान सगळं फुकट जाईल. प्रशांत साहेब, इथं कोणी नाकारणारं नाही. इथं बरीचशी आपली मंडळी आहे, युवराज पाटील दादा असतील, आमचे विनोद शेठ भाई असतील, आमचे बबनदादा असतील, प्रकाशदादा आहेत, तुम्हाला मदत केल्यास बेनशे साहेब आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, आपण तिसनी उत्स्फूर्त केलं पाहिजे, आपण किंमत दिली पाहिजे, त्यावेळी ऑटोमॅटिकच होते. आणि मी तुम्हाला सगळ्यांनीच विनंती करीन की तुम्ही आता गाववार मॅचेस ठेवल्या, मी गुंडुलीच्या वेळी आलो होतो, सोंडुलीच्या वेळी आलो होतो, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जी दिशा निघाली ती तुमची चांगली आहे. परत एकत्र मॅचेस ठेवा आणि सगळ्याच आपले जी या बिझनेसमध्ये आहेत तिसनी रिक्वेस्ट करा, 100% तुमच्या मॅचेस मोठ्या होतील, त्याबद्दल शंका नाही. आणि प्रत्येक गावातले लोक आज गुंडुलीतली तर मी बघितलं की सगळी ज्येष्ठ मंडळीसुद्धा इथपर्यंत गावाकडून आली होती. म्हणजे तिसनीसुद्धा त्याच्यात आपली मुंबईची मुलं, गावाकडली मुलं खेळतात, तिसनी कुठेतरी एक प्रेमानं बापू आणून आहेत आमचे दादा. तुम्ही बापू बघितला चिला वय आज मला वाटतं त्यांचं 60-65 वय असेल, ते सुद्धा इथपर्यंत आले होते. मी डोक्याला हात लावला. म्हणजे तिसनीसुद्धा एक आपल्याला आपली मुलं खेळतात हे प्रेमानं बघायची. तिने क्रिकेट खेळलं नसतील पण तिथे येऊन बघतात आणि तुम्हाला मदत करतात. मग मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहील. तुम्ही हाक मारा, तुम्हाला लागेल ती मदत करेल, त्यात कोण कमी पडणार नाही. आणि तुमच्या या क्रिकेटच्या ज्या स्पर्धा झाल्या त्याला मी शुभेच्छा देतो. आज विरळ्याची टीम 1 नंबर आली, आमच्या आमिनीची 2 नंबर आली आणि 3 नंबर आपला कडव्याचा आला. खेळ बघितला, 2 मिनिटात खेळ पलटतोय. म्हणजे खेळ असतोय, त्यात कोणी नाराज होत नसते आणि तुम्ही भावाबंधासारखं खेळताय हे बघून आम्हाला समाधान वाटलं. क्रिकेटच नाही, या क्रिकेटच्या निमित्तानं तुम्ही कुठेतरी एकत्र येताय जा. आणि जर उद्याला कोणाला अडचण आली, ठेस लागली तर तुम्ही उपयोगाला 100% पडचिला. आणि तुम्ही खेळात राजकारण नसते, सगळी जीवाभावना आपण एकत्र येत असतोय. आणि ह्या एकत्र येण्यानं तुम्ही आज शाहूवाडीचं नाव मुंबईमध्ये गाजवता जा, ते असंच नाव गाजवावं त्यासाठी आम्ही 100% तुमच्या पाठीशी राहील. एवढंच मी या प्रसंगी तुम्हाला वचन देतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच विजयदादा, आपण जे मार्गदर्शन केलं ना, नक्कीच 1 गाव 11चं क्रिकेट खेळलं जात आहे. आज संकल्पना 1 गाव 11 घेण्याचं काम का राहिलंय? शाहूवाडी तालुक्याबद्दल मी चर्चा करतो आहोत, अनेक स्पर्धेमध्ये आम्ही सांगतो आहोत. मात्र 1 गाव 11 घेण्याचं काम काय? तर 1 गाव 11 घेण्याचं काम असं आहे की प्रत्येक जो खेळाडू आहे ना, जो शनिवार आणि रविवार आला ना की कुठेतरी टंगळ मंगळ करत असतो, कुठेतरी दारूच्या अड्ड्यावरती पाहायला मिळतो. मात्र आज पहा, शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येक खेळाडू, प्रत्येक गावातला ग्रामस्थ आज क्रिकेटचा वेडा झालेला आहे. का? तर त्याच्या मागचं हे शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनने केलेलं काम आहे. आता मात्र तुम्ही बोललात, नक्कीच या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला ती उत्कंठा लागलेली आहे. का? तुम्ही म्हटलं की आम्हाला 1 गाव 11चं क्रिकेट नको आहे, मात्र साहेब 1 पाऊल पुढे कसं टाकायचं हे शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन नक्कीच तुमच्यापर्यंत येतील. येणाऱ्या 8 आणि 9 एप्रिल रोजी प्रत्येक गावातील पहा एक वेगळी स्पर्धा. जसं IPL होतं ना, ज्या पद्धतीने IPL होतं त्याच पद्धतीने शाहूवाडी प्रीमियर लीग होणार आहे. आणि या शाहूवाडी प्रीमियर लीग साठी आयोजक आपल्याकडे नक्कीच येतील आणि आपण देखील त्या ठिकाणी त्यांना भरघोस अशी मदत करा. आपण या ठिकाणी जाहीर केलंय. खऱ्या अर्थाने मी म्हणेन मोठ्या मनाचा माणूस लागतो एखाद्या व्यासपीठावरती बोलणं.
म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पहा, या व्हिडिओचा क्लिप सर्वत्र व्हायरल होणार आहे, कारण की दादांनी शब्द दिलेला आहे आणि हा शब्द फिरणार नाही याची ग्वाही आम्ही देखील या ठिकाणी समालोचक म्हणून देऊ. आणि येणाऱ्या SPL मध्ये खऱ्या अर्थाने मोठी स्पर्धा. दादा, संकल्पना अशी आहे, नक्कीच विजय दादा येतो मी आपल्यापर्यंत. सुरेश सर, पहा, नक्की साहेब, आम्ही चर्चा करतो आपल्यापर्यंत येतो आहोत का. हा, तुम्ही म्हटलं की एखादा वॉर्ड, इथे वॉर्ड नसणार आहे, इथे शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येक मालक असणार आहेत. 8 मालक आहेत आणि 8 मालकांमध्ये आपण काही चिठ्ठ्या उडवू किंवा पॉइंट लावू आणि त्याच्यावरती प्रत्येक खेळाडूला मालक आपल्या टीम मध्ये घेणार आहे. म्हणजे म्हटलं आता ना की अगर बिकी तेरी दोस्ती तो सबसे पहले खरीददार हम होंगे, तू ना जानता तेरी किंमत क्या होगी मगर तुझे पाकर सबसे अमीर. म्हणजे प्रत्येक खेळाडूला जो मालक घेणार आहे तो शेठ होणार आहे असं म्हटलं जातं. आणि या SPL साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये या तुम्ही हा एक पायंडा पाडता आहात मित्रांनो. पहा, हा इतिहास रचला जाणार आहे. शाहूवाडी तालुका, मी मगाशी कालच्या सत्रामध्ये म्हटलं की कुस्तीसाठी ओळखला जातो, मात्र आता वारे बदललेले आहेत. आता मात्र क्रिकेटकडे लोक वळलेले आहेत, कारण की आमच्या तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला घडवायचं आहे. खेळाडू वृत्ती ही शाहूवाडी तालुक्यामध्ये राहिलेली आहे. आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे. आणि खऱ्या अर्थाने आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिल्या ते आमचे सन्माननीय डॉक्टर देवळेकर सरकार साहेबांना देखील मी विनंती करतो, सर या, आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून 2 शब्दांचं मार्गदर्शन या ठिकाणी द्यायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर बसलेले सर्व माझे सहकारी मित्र आणि क्रिकेट रसिक आणि सर्व शाहूवाडी तालुक्यातून आलेले खेळाडू, मी सर्वांचे मनपूर्वक आभार आहे की आपण माझ्यासारख्या छोट्या माणसाला एक इथं संधी दिली ट्रॉफी देण्याची. त्याबद्दल माझं मी भाग्य समजतो. आणि पुढील जसं दादांनी सांगितलं की इथून पुढे शाहूवाडी तालुका एकत्र येऊन आपण स्पर्धा ठेवू, त्या स्पर्धेला माझं पण थोडंफार योगदान असणार आहे, मी आता जाहीर करतो. आणि सर्वांना माझं शुभेच्छा. आणि जी टीम जे जिंकलेले आहेत त्याच्यामध्ये खेळाडूमध्ये त्यांना सर्वांना शुभेच्छा. इथून पुढं जे हरलेले आहेत त्यांना पण शुभेच्छा की तुम्ही खचून जाऊ नका आणि इथून पुढं अजून तयारी करा चांगली. आणि प्रशांत पाटील यांचे मी मनपूर्वक आभार करतो, तिने मला इथं बोलवून सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद सर्व टीमचे. साहेब, या ठिकाणी असंच विजयदादांनी देखील सांगितलं आणि खरंच मी या ठिकाणी सांगेन, असं म्हटलं होतं ना, सोबतीने साथ देऊ आभाळ बांधायला, हात देऊ आभाळ बांधायचंय, दोर देऊ दोराने आभाळ बांधायचंय. आपल्यासारखे मान्यवर ज्यावेळी या संपूर्ण कमिटीच्या मागे उभे राहतात ना, त्यावेळी मात्र ही स्पर्धा अतिशय उच्चांकीवरती जाणार आहे. पुढील मान्यवरांकडे आम्ही येतो. खऱ्या अर्थाने पहा, मराठा महासंघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय श्री उदयसिंग खोत अण्णा यांना देखील मी विनंती करतो, अण्णा साहेब या, आपल्या देखील वाणीतून या खेळाडूंना 2 शब्दांचं मार्गदर्शन करा. जय जिजाऊ जय शिवराय. डॅशिंग अध्यक्ष चषक 2023 आमचे मित्र आणि व्याही म्हणजे पाहुणे प्रशांत पाटील भाऊ यांनी 400 किलोमीटर येऊन शाहूवाडी तालुक्याचं नाव मुंबईसारख्या ठिकाणी आणि एवढ्या भव्य आणि दिव्य हा क्रिकेटचा जो कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल मी त्यांना माझ्या गावच्या वतीनं आणि मी भारतीय मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष या नात्यानं त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि इथून पुढं तिने असंच कार्य करत राहावं. सदैव आमच्या बंधूंनी सभापती साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सर्वजण व्यासपीठावरील मान्यवर त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहू आणि त्यांना असंच परमेश्वर आई विठलाईनं त्यांना ताकद द्यावी आणि इथून पुढं असंच त्यांच्या हातातून असंच कार्य घडावं अशी सदिच्छा देतो. आणि मला इथं सन्मानित केलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं माझ्या संघटनेच्या वतीनं आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पहा, इथे मान्यवरांनी थोडक्या शब्दामध्ये आवर्त घेतले, कारण की त्यांना देखील माहिती आहे बराचसा उशीर झालाय. मात्र असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शाहूवाडी तालुक्याला एक चांगलं काम करून देत असताना अनेक वेळा पाहिलंय. पहा, कालच्या दिवसापासून आम्हाला भेटले आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा उचलून धरली. शाहूवाडी तालुका संपर्क प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं ते आमचे आनंदराव भेडसे साहेब यांना देखील मी विनंती करतो, साहेब या स्पर्धेच्या दरम्यान आपण या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि यांना मानाचा मुजरा करून सन्माननीय व्यासपीठ
ते हे त्यांना बघा. डॅशिंग अध्यक्ष चषक 2023 भव्य टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आयोजित अध्यक्ष प्रशांत पाटील यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. कारण एवढ्या आपण 400 किलोमीटरवरून गावावरून इकडे येऊन इथं एवढ्या टीमचं नियोजन करणं किंवा स्पर्धा आयोजित करणं हे खूप जिकरीचं काम आहे. तरीसुद्धा त्यांनी हे सगळी अजित पाटील असतील, त्यांची टीम असेल, ह्या सर्वांनी या खेळासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांचं सर्व टीमचा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मगाशी बसल्यापासून आम्ही बघतोय 3 संघांचं आम्हाला क्रिकेट खेळायला पाहायला मिळालं. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं क्रिकेट आम्हाला बघायला मिळालं. जसं आपण T20च्या स्पर्धा बघतो त्याच्यामध्ये जे आपण खेळाचा अनुभव घेतो, आनंद घेतो, तशा प्रकारे आपल्याला इथं बसून ह्या क्रिकेटचा अनुभव घेता आला. आणि मी या सर्व आयोजकांचं आणि विजयी टीम किंवा ज्या हरलेल्या जरी टीम असतील तरी त्यांनी खचून न जाता पुढच्या स्पर्धेसाठी चांगली तयारी करून उतरावं. आणि सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला आता मात्र काही क्षण आपण या ठिकाणी जाणार आहोत. पहा या ठिकाणी अमोलजी आपल्याला देखील विनंती करेन, आपण देखील 2 शब्दाचं थोडक्यात मार्गदर्शन करा. युवा उद्योजक आहात. पहा येणाऱ्या काळामध्ये शाहूवाडी प्रीमियर लीग येते आहे, त्याबद्दल देखील आपल्याकडे चर्चा केली जाणार आहे. नक्कीच गेली 2-3 वर्ष झालं आपण शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचं नियोजन करतो. या नियोजनामध्ये सुरुवातीला मीही होतो. काही कामानिमित्त जरा मला थोडा दुजोरा द्यायला लागला, तरी बी माझा नेहमी संपूर्ण शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीशी संपर्क असतो. अजित असेल, प्रशांत असेल. खरं तर मित्रांनो 1-2 ते 3 दिवस झालं बघतोय की हे जी स्पर्धा भरवणं हे साधं काम नाही आहे. यासाठी 1 महिनाभर आधी नियोजन करावं लागतं. एवढं 20 ते 24 टीमचं नियोजन करणं, इथनं मंडप असेल, लाईटिंग असेल, मैदान असेल, या सर्वांचं नियोजन करून ही स्पर्धा पार करणं हे कौतुकास्पद गोष्ट आहे. मी शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या सर्व कमिटीचं, कडवे संघाचं असेल, आपले डॅशिंग अध्यक्ष प्रशांत पाटील साहेब असतील, या सर्वांचं, तसेच आजच्या या समारोपाला जे पाहुणे उपस्थित झालेले आहेत, खोत साहेब असतील, देवडेकर साहेब असतील, शेळके साहेब असतील, पाटील साहेब असतील, तसेच सर्व पाहुणे, या सर्व पाहुण्यांचं मी आभार व्यक्त करतो की असंच ह्या कवळ्या जीवांना प्रोत्साहित करा. ही स्पर्धा नक्कीच महाराष्ट्रभर झाले पण भारतभर व्हावी एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. पहा बराचसा वेळ झालेला आहे, आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊया. प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे येऊया मित्रांनो. या सर्वांनी थोडंसं पुढे या. चला त्या बाजूला असलेल्या खेळाडूंना देखील विनंती आहे, या. पहा मान्यवरांनी या ठिकाणी गोड शब्दांनी अतिशय सूचक मापक असं शब्द या ठिकाणी वापरले आणि तुम्हाला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा आपण या शुभेच्छांना प्रेरणा घेऊन आपण पुढे जाऊया. आता मात्र या स्पर्धेमध्ये पहा खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय महाराष्ट्र स्पोर्ट्स कडवे आयोजित डॅशिंग अध्यक्ष चषक सन्माननीय प्रशांतजी पाटील यांच्या नावावरती हा डॅशिंग अध्यक्ष चषक आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये पहा 24 संघांनी शिरकत केली. या 24 संघांमध्ये सर्वात प्रथम ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये पहा 360चं मैदान आहे असं म्हटलं जातं ना, ज्या क्षेत्ररक्षकाने सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय त्याच्याकडे आपण जाणार आहोत. पहा इथे 24 संघ होते. या 24 संघामध्ये अतिशय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण कोणी केलं असेल येऊ द्या, तुमच्यामधून नाव येऊ द्या मित्रांनो. अमिनी संघ आहे, विरळे संघ आहे, कडवे संघ, आपले देखील खेळाडू खालच्या बाजूने या. आपले देखील चॅम्पियन आहात, आपण व्यासपीठावरती थांबलात, आपण या खालच्या बाजूने या. टीम कडवे संघ आपल्याला विनंती आहे, चला समोरच्या दिशेने या. आपण देखील या स्पर्धेचे मानकरी ठरलेले आहात. पहा या स्पर्धेमध्ये विशेष करून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आम्हाला लाभलेले आहे. आमचे सल्लागार शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे योगेशजी सावंत आणि विशालजी पाटील यांच्या विद्यमानाने आम्हाला हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. चला या स्पर्धेच्या दरम्यान
पहा या स्पर्धेमध्ये मित्रांनो डॅशिंग अध्यक्ष चषकामधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनिगेसेस नाव येऊ द्या. पहा इथे अजय हे नाव येत आहे, मात्र बाजी मारली आहे. नाव आहे सूरज पाटील विरळे. या सूरज पाटील ठरलेले आहेत या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. आम्हाला या ठिकाणी शूज आणि चमचमती ट्रॉफी दिली जाईल आणि हे सन्मान देण्यासाठी आम्ही विकास पाटील साहेबांना विनंती करतो. या विकास दादांनी या ठिकाणी पारितोषिक दिलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. पहा आज मात्र सूरज पाटील माजी अध्यक्ष आहेत, मात्र आज चेहऱ्यावरचं स्माईल या ठिकाणी बरंच काही सांगून जात आहे. नक्कीच धन्यवाद. मी बाईट घेतली असती मात्र फार वेळ झालेला आहे, उशीर झालाय म्हणून आपण थांबूया या ठिकाणी. आता मात्र जाऊया या स्पर्धेमधील. पहा या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज कोण ठरलाय याची चर्चा करणार आहोत. मात्र या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी पारितोषिक आपल्याला दिलंय प्रशांतजी पाटील आणि सागरजी दळवी. मात्र हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सचिन पाटील सरांना मी विनंती करतो. या सचिन पाटील सर आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देणार आहोत. इथे गोलंदाजासाठी देखील शूज आहेत आणि चमचमती ट्रॉफी देखील आहे. मात्र या स्पर्धेमध्ये 24 संघाने आपल्या गोलंदाजीच्या धारेवरती नाचवलंय. हो यावेळी मात्र कोण ठरणार आहे नाव येऊ द्या. एनी गेसेस? अमेनी संघ आपण कुठे आहात? नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. नाव आहे संदीप पाटील विरळे. या संदीप पाटील साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहा या स्पर्धेमध्ये 4 चेंडू 4 विकेट घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. जोरदार टाळ्या संदीपासाठी. पहा ही चमचमती ट्रॉफी दिली जाते. नक्कीच आता मात्र जाऊया वेगळ्या पारितोषिकाकडे. हे पारितोषिक जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज कोण राहिलंय याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. मात्र हे उत्कृष्ट फलंदाजचं पारितोषिक आम्हाला दिलंय सन्माननीय दीपक लाड आणि सुखदेव पाटील. आणि पहा या स्पर्धेची आगळी वेगळी वैशिष्ट्य आहेत. पहा डॅशिंग अध्यक्ष चषक यांच्यामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला शूज दिले, ट्रॉफीज दिलेत. मात्र फलंदाजासाठी काय आहे याची देखील चर्चा आहे. मात्र हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय दीपक लाड साहेब आणि सचिन यादव सर. या आपल्या दोघांनी समोरच्या दिशेने या. दोघांनी देखील या. या या स्पर्धेमधील पहा मित्रांनो 24 संघ होते. अनेक षटकार लागले, अनेक चौकार लागले. मात्र सर्वाधिक धावा कोणी कुठल्या? एनी गेसेस? नाव येऊ द्या. पहा इथे हो नाव खरं आहे. ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. नाव आहे पराग कानडे. या पराग सर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ज्यांच्या नावावरती वय वर्ष 45. पहा वयाला कोणतीही अट नाहीये आणि इथे विजेते ठरलेले आहेत बेस्ट बॅट्समन. या विजेत्याला आपण देखील या संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतो आपण सर्वांनीच या ज्येष्ठ खेळाडू आहे, सिनियर खेळाडू आहे. या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. उत्कृष्ट फलंदाज, एक आक्रमक. पहा खऱ्या अर्थाने पराग सर गावापासून मुंबईपर्यंत आले आणि खऱ्या अर्थाने पाहतो आपण कोल्हापूर पोलीस अधिकारी देखील आहेत. अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे. पहा पंचायत समितीला सहाय्यक आहेत देखील आणि शाहूवाडी सहाय्यक व्हिडिओ आणि खऱ्या अर्थाने व्हिडिओ यस. इथे काहीतरी माझ्या कानामध्ये थोडंसं लेट येत आहे. पहा लेकिन थेट येत आहे साहेब. आता मात्र साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहा मित्रांनो 400 किलोमीटरचा अंतर कापलाय. हो साहेब आपण आलात नक्कीच दादांची बाईट घेऊ का सर? या पहा नक्कीच महाराष्ट्र पोलीस आहात सर. आपण समोर पहा साहेब खऱ्या अर्थाने वयाने तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. अनेक पावसाळे तुम्ही पाहिलेले आहात. मात्र ही स्पर्धा ज्यावेळी कोल्हापूरमधून निघालात त्यावेळी मनामधले असलेले भाव आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. सन्माननीय व्यासपीठ,
थोडंफार बोलण्याचा जरासा अनुभव आहे स्टेजचा. दादा मी स्टेजवर कायमच असतो. मान्यवरांचे आजचं जे आयोजन आहे आणि जे सर्व सत्कारमूर्ती इथं आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप केली, आणि माझ्या गावचा अभिमान यासाठी आहे की आज ही टीम जी सगळी उभी आहे त्यांनी तालुक्यातील मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तालुका एकत्र करून आज या मोबाईलच्या युगामध्ये जी पिढी वाईट मार्गाला लागलेली आहे त्यांनासुद्धा एक मार्गदर्शक म्हणून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या गावी एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आणि तालुका या ठिकाणी एकत्र केला, याबद्दल मी मनापासून लाख लाख आभार मानतो. एक चांगली संकल्पना मगाशी स्टेजवर वारंवार याबाबत उल्लेख झालेला आहे. अशीच स्पर्धा या ठिकाणी व्हाव्यात आणि दादांनी बोलल्याप्रमाणे तालुक्यातून गावातून सुद्धा पुढील ज्या स्पर्धा होतील त्या ठिकाणी योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न 100% करू. आणि असंच सर्व तालुक्यांनी एकत्र येऊन निदान सगळ्यांनी एकत्र येऊन अशा स्पर्धा भरवाव्यात अशा सर्वांना विनंती करतो. मला बोलायला दिलं त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. पहा थोडक्यात शब्दामध्ये दादांनी या ठिकाणी सांगितलं. दादा खूप खूप आभार आहेत आपले. या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज ठरलेत पराग सर, यांचं देखील आपण कौतुक करूया. आता मात्र जाऊया या स्पर्धेमधील सगळ्यांच्या नजरा वळल्यात. पहा या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पहा या स्पर्धेमध्ये डॅशिंग अध्यक्ष चषक पहा इथे नजरा वळायला गेलेत. समोरच्या दिशेने काय आहे, बायसिकल आहे आणि बायसिकल आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. नितीनजी पवार युवा उद्योजक त्यांच्याकडून आपल्याला ही सायकल दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने हे पारितोषिक आम्ही देण्यासाठी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. अमोल पाटील साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील या, आपण या ठिकाणी चषक द्यायचा आहे. या नितीनजी पवार सर या. पहा या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो तुमच्यासाठी. पहा मी मगाशी म्हटलं इथे आता ही फक्त छोटीशी सायकल आहे, येणाऱ्या काळामध्ये बाईक देखील येणार आहे, म्हणजे तुमच्यावरती बक्षिसांची वर्षा होणार आहे. मात्र या स्पर्धेमध्ये पहा अमोल पाटील सरांकडून या ठिकाणी चषक आहे आणि नितीन पाटील सरांकडून सायकल आहे. मागे चर्चा करतोय आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज कोण असणार आहे? एनी गेसेस? पहा इथे चर्चा आहे, चर्चा रंगवली गेली आहे. हो या स्पर्धेमध्ये ठरलाय नाव आहे मॅन ऑफ द सिरीज. नाव येत आहे अमेनी संघाचा संदीप येळवे. या संदीप ठरलेत या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. या सायकल मिळालेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अमेनी संघ कुठे आहे तुमच्या टाळ्या? जोरदार येऊ द्या टाळ्या. वा काय खेळ केलाय, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी. या फलंदाजाने डोळ्यांमधलं नेत्र आज मात्र फिरवण्यासाठी सज्ज केलेले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. वा लाजवाब असा खेळ राहिलेला आहे. वाह टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. अमेनी संघ संदीप, वाह संदीपने आज मात्र जीवाची बाजी लावली आणि आज मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. मित्रा अनेक स्पर्धा गाजवल्या असतील मात्र ही स्पर्धा तुझ्या कायम लक्षात राहील, कारण की इतिहासाच्या पानावरती तू नाव कोरलेलं आहेस. डॅशिंग अध्यक्ष चषक तुझ्या नावावरती राहिलेला आहे. आता मात्र जाऊया क्रमांक 3च्या पारितोषिकाकडे. पहा या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला जनरल मॅनेजर सेगल ऑटो रायडर्स पुणे सन्माननीय योगेशदादा पाटील आणि त्याचबरोबर समाजसेवक अनिल गाडे साहेब, प्रकाश पाटील, माफ करा चुकी होते माझ्याकडून, प्रकाशजी पाटील साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. आणि द्वितीय क्रमांक आहे 22,222 रुपयाचं पारितोषिक आणि चमचमती ट्रॉफी आहे. पहा या ठिकाणी आम्हाला ट्रॉफीज देखील लाभलेल्या आहेत. मान्यवरांना संपूर्ण व्यासपीठाला मी विनंती करेन, कारण की ही ट्रॉफी पाहता क्षणी मनाला भुरळ पडलेली आहे. पहा या स्पर्धेमध्ये
अतिशय जबरदस्त असा परफॉर्मन्स राहिला. आज मात्र नशिबाने हुलकावणी दिली. काही चेंडूमध्ये जर मॅच फिरली देखील असते, मात्र फलंदाजाने तिकडे बाजी मारली. मगाशी सरांनी म्हटलं की क्रिकेट हा खूप रंग बदलणारा खेळ आहे. साहेब, क्रिकेट हा खेळ आहे ना, जेवढ्या वेगाने सरडा रंग बदलतो ना, त्याच्यापेक्षाही वेगाने क्रिकेट रंग बदलतो. पहा, मैदानाच्या आतमध्ये इथे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. हो, रोख रक्कम 22,222 रुपये. संघ आहे जय महाराष्ट्र स्पोर्ट्स कडवे. या आपल्याला दिलं जात आहे इथे रोख रक्कम 22,222 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर चमचमती ट्रॉफी आणि मेडल्स देखील आहेत. पहा, या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठाला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. पहा, आलेला प्रत्येक मान्यवर आमच्यासाठी खूप लोभनीय आहे. पहा, इथे चेक देखील द्यायचा आहे. चला, चला स्पीडअप करा. फोटो सेशन घ्या. कडवे संघ जय महाराष्ट्र. DJ Asif SK. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र स्पोर्ट्स कडवे, आपल्याला विनंती आहे, आपण जायचं आहे आता. मात्र या ठिकाणी मी आयोजकांना विनंती आहे, प्रत्येक मान्यवरांच्या हातामध्ये आपण मेडल द्या, पटकन द्या. आणि आलेल्या प्रत्येक खेळाडूला मी या ठिकाणी पटकन लगेचच आपण मेडल घ्यायचं आणि समोर उभं राहायचं आहे. पहा, पहा, या ठिकाणी आम्ही जातो आहोत तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. पहा, या स्पर्धेच्या दरम्यान अतिशय जबरदस्त अशी कामगिरी राहिली. आज मात्र हुलकावणी मिळाली आहे. पहा, संपूर्ण विनंती असेल, टीम लाईनअप मध्ये यायचं आहे. आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी एक शिस्तीचं पालन करायचं आहे. वारणा संघ आपल्याला, विरळे संघ आपल्याला विनंती आहे, आपण एका लाईनअप मध्ये या. मान्यवर आहेत, प्रत्येक मान्यवराच्या हातातून आपण मेडल घ्या आणि लगेचच समोरच्या दिशेने उभं राहा. आपण चर्चा करणार आहोत. पहा, या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय जिल्हा परिषद सदस्य शाहूवाडी अमरसिंग पाटील दादा यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर शाहूवाडी पन्हाळा शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव भेंडसे साहेब यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय. आणि रोख रक्कम, हो, या ठिकाणी रोख रक्कम 33,333 रुपयाचं आहे आणि ही चमचमती ट्रॉफी आहे. आणि या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ ठरलेला आहे. नाव आहे पावनाई देवी, ज्योतिर्लिंग. पहा, या ठिकाणी रोख रक्कम 33,333 चा विजेता ठरलेला आहे ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स अमेनी. या ठिकाणी 33,000 रुपये व आकर्षक चषक या लाईनअप मध्ये या.
संपूर्ण व्यासपीठाला विनंती असेल की या खेळाडूंना आपण द्या, इथे प्रत्येक खेळाडूचा सन्मान करायचा आहे. चला समोर बसून घ्या. चला 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 फटाफट घ्या, स्पीडअप करा. चला, अमिनी संघ या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा विजेता ठरलेला आहे. चला जोरदार टाळ्या घ्या, फोटो सेशन घ्या. चमचमती ट्रॉफी आज मात्र या स्पर्धेच्या दरम्यान अमिनी संघ अर्थाने ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अमिनी या संघाने मात्र इथे विजय मिळवला आहे. द्वितीय क्रमांकावरती शिक्का ठोकलाय. डॅशिंग चषक, डॅशिंग अध्यक्ष चषक याच्यावरती द्वितीय क्रमांकाचा मान त्यांनी पटकावलेला आहे. धन्यवाद. पहा आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. चला जाऊया या स्पर्धेमध्ये. अतिशय महत्वाची कामगिरी 24 संघांना ज्यांनी नमवलंय. पहा 23 संघांना नमवलंय, 24वा संघ त्यांचा राहिलाय. या स्पर्धेतील रोख रक्कम 55,555 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं गेलं आहे. माननीय श्री यशवंत पाटील साहेब आणि प्रकाशजी पाटील साहेब, उद्योजक, ओनर, समर्थ सिक्युरिटी सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व आहेत. त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम लावलेला आहे आपल्याला. चला पहा, या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही चर्चा करतो आहोत. ही जी चमचमती ट्रॉफी आहे ना, ते देवळेकर सरकार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार आहेत. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 55,555 खऱ्या अर्थाने समर्थ सिक्युरिटी सिस्टमचे इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व बंधू आहेत. पहा यशवंत पाटील साहेब आहेत, प्रकाशजी पाटील साहेब आहेत. यांच्या माध्यमातून रोख रक्कम 55,555 चषक शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन च्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचं टायटल आहे डॅशिंग अध्यक्ष चषक. विजयी संघ ठरलाय, नाव आहे पावनाई स्पोर्ट्स विरळे. या आणि मान्यवरांचा खूप खूप आभार मानतो. खऱ्या अर्थाने डॅशिंग अध्यक्ष चषक या
स्पर्धेची या ठिकाणी सांगता होत असताना जर कोणाचा काही या ठिकाणी आदर सत्कार जर राहिला असेल, चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने आणि या स्पर्धेचा शेवट समाप्ती इथे झाली असं घोषित करतो आणि आयोजकांना विनंती असेल, संपूर्ण आयोजक आणि संपूर्ण मान्यवर यांच्यासोबत एक फोटो सेशन झालं पाहिजे. नाही झाला प्रशांत सरांचा, आपल्यासोबत फोटो सेशन होऊ द्या. कडवे संघ या संपूर्ण, चला या संपूर्ण आयोजकांसोबत आपला फोटो झाला पाहिजे. पहा या गोड आठवणी आपण या ठिकाणी सोडत चाललो आहोत खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या. पहा येणाऱ्या पुढच्या वर्षी म्हणजे 365 दिवसांनी नक्कीच ही स्पर्धा आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा पर्व क्रमांक 3 घेऊन येऊ. इथे कोणाकडून जर काही चूक झाली असेल तर माफी असावी.